नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण मोसंबी संत्रा ही शेती जी आहे ही शेतकऱ्यांना पुरती का, असा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे। तर आज आपल्या ग्रुपमध्ये जे शेतकरी आहेत त्यापैकी 2 शेतकऱ्यांचे माल तुटलेले, तर त्यामध्ये शांताराम बडगुजर हे जळगावचे शेतकरी आहेत। यांच्याकडे 400 झाड आहेत मोसंबीचे 4 वर्षाचे, आणि या शेतकऱ्यांनी पहिलं पीक जे घेतलेलं आहे 400 झाड म्हणजे 2 एकर 4 वर्षाचे म्हणजे सुरुवातीचं पहिलंच पीक, तर या शेतकऱ्याने गुत्ता माल दिलेला आहे। तर आज त्या ठिकाणी त्यांच्या बागेत 3,20,000 रुपये तयार झाले। 2 एकर मधून 3,20,000 रुपये तयार झाले, आणि या शेतकऱ्याचा खर्च किती? 400 झाडाचा 35 ते 40,000 रुपये खर्च, आणि पहिलंच पीक मोसंबीचं, तर 3,20,000 रुपये शेतकऱ्याने या ठिकाणी आज घेतलेले। तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटत असेल तर या ठिकाणी त्या शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे बघा, 97 64 76 40 31। आपल्याकडे वर्षभर यांचं काम होतं, आणि पहिलंच पीक यांचं 2 एकरमध्ये 3,20,000 रुपयाचे या ठिकाणी घेतलेले आहे। तर त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट, जळगाव जिल्हा हा केळीसाठी प्रसिद्ध असताना, नवीन असताना या शेतकऱ्यांनी 3,20,000 रुपये जर सुरुवातीचंच पीक या शेतकऱ्यांनी मोसंबीचं घेतलं, मग मोसंबी पुरती का न पुरती हे याच्यावर आपण विचार करायचा। त्याच्यानंतर हे एक शेतकरी तर झाले। आता त्याच्यानंतर गणेश ठोंबरे 280 झाडं 10 वर्षाचे, हे बीडचे शेतकरी, तळणेवाडी गेवराई तालुका बीड जिल्हा। गणेश ठोंबरे 280 झाडं 10 वर्षाचे, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तळणेवाडीचे शेतकरी। यांचे झाडे जेसीबी लिहिले बघा, यांचे हे झाड मागच्या वर्षी काढायचे होते असं मी नाही सांगत, यांनी मला सांगितलं, माझ्याकडे फोटो आहे। अत्यंत खराब झालेले झाड, एवढे खराब की या शेतकऱ्याला हे झाड काढायचे। परंतु एक दिवस त्यांच्या पाहुण्याचं मी काम केलं असताना, गलांडे म्हणून आहे, आखातवाडीचे गलांडे जिजा, त्यांचं 2 वर्षांनी आपल्याकडे काम आहे, तर त्यांनी यांना सांगितलं की तुम्ही यांचे मार्गदर्शन घ्या। तर या शेतकऱ्यांनी म्हणजे कोणी गणेशराव ठोंबरे यांनी मला फोन केला, मला म्हटले आम्हाला झाडं काढायचे। म्हटलं साहेब काढू नका, मला एक चान्स द्या। मग मी त्यांचं काम केलं, तर या शेतकऱ्यांनी एवढे जबरदस्त झाडं झाले त्यांचे। तर या शेतकऱ्यांनी 18 टन माल त्या 280 झाडातून घेतला, आणि यांनी 23 रुपये किलोने विकला। तर या शेतकऱ्याचे या ठिकाणी 3,75,000 रुपये या झाडाचे झालेले, म्हणजे किती? 1.5 एकरचे, 1.5 एकर क्षेत्राचे यांनी जवळपास पावणे 4 लाख रुपये घेतले, जे की झाडं काढायचे होते। आणि यांचा खर्च किती? यांना 25,000 रुपये खर्च आपण या ठिकाणी लिहून दिला वर्षभराचा, आणि या शेतकऱ्यांनी तर पावणे 4 लाख रुपये घेतले। माझा तुम्हीच विचार करा, मोसंबी पुरती की नाही पुरती। हे शेतकरी बीड जिल्ह्यातले, गेवराई तालुका तळणेवाडी गाव यांचं। तुम्हाला फोटो वाटत असेल तर यांचा सुद्धा नंबर दिलेला आहे, 87 67 75 51 33। आपण मागच्याही वर्षी असे व्हिडिओ बनवले ज्यांचे माल कुठला कटिंग झाला, मग त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी काही संत्र्या बागेचे पैसे घेतलेले, काही शेतकऱ्यांनी मोसंबीचे पैसे घेतलेले, अशा प्रत्येक शेतकऱ्याचे म्हणजे जेवढे होईल तेवढ्या शेतकऱ्याचे आपण या ठिकाणी व्हिडिओ टाकले। व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचे नंबर टाकले, जे की तुम्ही बघा यूट्यूबवर शक्यतो शेतकऱ्यांचे नंबर देत नाही, आपण प्रामाणिक नंबरही देतो शेतकऱ्यांचे। त्याचं कारण तसं आहे, आपण कसल्याही प्रकारची फसवणूक करत नाही, जे रिअल आहेत त्याच गोष्टी आपण शेतकऱ्यांना देतो। कारण मल्टीनॅशनल ग्रुपचेच कंपन्याचे प्रोडक्ट आपण रेफर करतो, आपण कुठल्याही बोगस कंपनीचे प्रोडक्ट देत नाही। आणि इथून घ्या तिथून घ्या ही सक्ती नसते, महाराष्ट्रभरातून कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही त्या वस्तू देऊ शकता, आपल्याला त्याचाही प्रॉब्लेम नाही। कारण सिजेंटा, बायर, BASF, धानुका, SLIG, टाटा ॲग्रीकॉन, एरीज, RML, FMC, न्यूट्रिविन, इन्सेक्टिसाइड, ज्याही कंपन्या आहे मल्टीनॅशनल ग्रुपच्या, याच कंपनीचे प्रोडक्ट आपण त्या ठिकाणी सांगतो, आणि वर्षभर शेतकऱ्याला गाईडलाईन करतो, वर्षभर त्यांचे फोनही घेतो। आपला जो ग्रुप असतो त्या ग्रुपवर आपण वर्षभराची 3,000 रुपये फीस घेऊन शेतकऱ्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतो। आणि आपलं ब्रॉडकास्ट लिस्ट नाही, आपला ग्रुप आहे, ग्रुपमध्ये सर्व शेतकऱ्यांना नंबर एकमेकांना कॉन्टॅक्ट करू शकता। ग्रुपमध्ये काम करताना खूप प्रामाणिकता तुम्हाला त्या ठिकाणी बाळगावी लागते। तर शेतकरी मित्रांनो,
आपलं जे आवड मोसंबी शेतीचं हे जे यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलवर आपण नवीन असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आणि असेच नवीन नवीन अपडेशन आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल.